तर आमदार सचिन अहिर यांच्या शिंदे शिवसेनेतील प्रवेशानंतर आता आणखी एक विधान परिषदेचे आमदार गळाला लावण्याची शिंदे शिवसेनेची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सुनील शिंदे यांना सोबत घेण्याचा प्रयत्न शिंदेच्या शिवसेनेकडून केला जात असल्याचं समजतंय। सचिन अहिरांप्रमाणे सुनील शिंदे धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेत। धनुष्यबाण चिन्हावर निवडून आल्यामुळे अहिरांवर कायदेशीर कारवाईबाबत ठाकरेंच्या शिवसेनेला कायदेशीर पेच येतोय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उर्वरित 5 विधान परिषद आमदारांपैकी आमदार सुनील शिंदे हे 2021 मध्ये विधान परिषद आमदार झाले होते। त्यावेळी दोन्ही शिवसेना एकत्र होत्या आणि त्यामुळे शिंदेनाही सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे। सुनील शिंदे यांची विधान परिषदेची टर्म ही 2027 मध्ये पूर्ण होतीये। या सगळ्याचा विचार करता सुनील शिंदे यांना आपल्या सोबत घेण्याचा विचार शिंदेच्या शिवसेनेकडून केला जातोय अशी सूत्रांची माहिती आहे। दरम्यान या चर्चांवर सुनील शिंदेंनी काय म्हटले आपण पाहूयात। आले त्या बातम्यांमध्ये दम नाही, अशक्य सगळ्या गोष्टी सगळ्या निराधार आहेत। हे जे कोण माझे हितशत्रू आहेत त्यांना माझ्यावर जास्त प्रेम आहे। आम्हाला माहिती आहे तो कोण हितशत्रू आहे। तुम्ही स्वप्न कोण बघत असतील तर अशक्य आले त्या बातम्यांमध्ये दम नाही, अशक्य सगळ्या गोष्टी सगळ्या निराधार आहेत। हे जे कोण माझे हितशत्रू आहेत त्यांना माझ्यावर जास्त प्रेम आहे। आम्हाला माहिती आहे तो कोण हितशत्रू आहे। तुम्ही स्वप्न कोण बघत असतील तर अशक्य आले त्या बातम्यांमध्ये। तर या सगळ्या चर्चांसंदर्भात आमदार सुनील राऊत यांनी काय म्हटलंय ते पाहूयात। सुनील शिंदे हा कट्टर बाळासाहेबांचा सैनिक आहे। तो कुठल्याही परिस्थितीमध्ये पक्ष सोडणार नाही। त्याची निष्ठा बाळासाहेबांवर उद्धवजींवर आहे। काल त्यांचं तुम्ही ऐकलं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.